मुखंडीवार बोलतायत, थेट जाऊयात. कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. या जिल्ह्याचा सर्वंकष सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे. नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये ही चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही. मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर वा. तुम्ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही 4 वर्ष खासदार होता. सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला. देशातलं मंत्री कार्यालय आयसो सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करतो. तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी केला. या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा जिवतीपासून शेवटच्या आर्णीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदारसंघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वॉल रूम, डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही. मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे? नाही, माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली 99% विकासावर, आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामं व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा. तुम्हाला ही संधी होती. 2 वर्ष 8 महिने तुमचंही सरकार होतं, 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं, 55 वर्ष देशात सरकार होतं. तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे. आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू. पण सावधान राहा, हे खोटा प्रचार करणार आहे. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय, मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेन, पण तुम्ही 50 वर्ष 55 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णाने जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं 6 महीने सोता था, ये तो साल भर सोते हैं, असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. टीका करतील, सोशल मीडियामध्ये काही लोक बदमाशी करतील, खोटा अपप्रचार करतील, कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीने प्रयत्न करतील. पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा. मी उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी लढतोय, मी तुमच्या विकासासाठी लढतोय. विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष, प्रधान सेवक जे सेकंदानी सेकंद, मिनिटानी मिनिट, तासानी तास, दिवसानी दिवस, आठवडे आणि आठवडे, महीने आणि महीने एकच ध्यास घेत आहे कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सारे मेरे भाई भाई हा भाव घेऊन मोदी जी काम करता है. हम सब एक है, हम भारत माता के सपूत है, या भावनेने काम करता है. तुमचा आशीर्वाद हा देशासाठी आहे, तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे.
तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद जातविहीन भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतो। खरं तर माननीय देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली, बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली, माननीय विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली। मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे। मी निवडून आलो तर 4 फुटांनी माझी उंची वाढणार नाही, मी पराभूत झालो तर 4 फुटांनी उंची खाली होणार नाही, माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर 10 किलोनी वाढणार नाही, पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल, तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल, तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल। आणि एवढंच नव्हे, मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद देईल, या देशाची उंची चीन, पाकिस्तान, अमेरिका, जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल, हा माझा विश्वास आहे। आणि शेवटची विनंती, तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम मोठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही, पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने, दुष्ट बुद्धीने, दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू, हा ज्यांच्या मनात विचार आहे। चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय, पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अशा बुद्धीने काम करताय, आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट जाहिरीला प्रचार करण्याचं काम करताय। याला एकच वॅक्सिन आहे, आणि ते वॅक्सिन म्हणून म्हणजे मत फूल कमल का फूल।